नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बुध राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 22 जून 2025 रोजी बुध या ग्रहाने आपली स्वराशी म्हणजेच मिथुन राशी सोडून कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 30 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. हा एकूण 70 दिवसांचा कालखंड असणार आहे. साधारणतः बुध हा ग्रह एका राशीमध्ये 3 आठवडे इतक्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो. परंतु सध्याचा हा बुध वक्री होणार आहे आणि म्हणूनच कर्क राशीमध्ये त्याचे वास्तव्य हे दीर्घकाळ असणार आहे. दिनांक 18 जुलै 2025 रोजी हा बुध ग्रह कर्क राशीमध्येच वक्री होणार आहे आणि त्यानंतर 11 ऑगस्ट 2025 रोजी हा बुध ग्रह कर्क राशीमध्ये आपली वक्र अवस्था सोडून मार्गी होणार आहे आणि असा मार्गस्थ झालेला बुध दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यंत कर्क राशीमध्ये राहणार आहे. बुध हा ग्रह वाणीचा कारक आहे. त्याचबरोबर विद्येचा कारक हा सुद्धा बुध ग्रह आहे. गणिताचा कारक हा देखील बुध आहे. तर बँकिंग, शेअर मार्केट, व्यापार, इंटरनेट, कमोडिटी, त्याचबरोबर रिसर्च फील्ड आणि विद्यार्थी वर्गाचा सुद्धा हा बुध कारक आहे आणि म्हणूनच बुधाचे हे राशी परिवर्तन सुद्धा व्यापारिकदृष्ट्या आणि विद्यार्थी वर्गासाठी जास्त करून महत्त्वाचे ठरत असते. असा हा बुध प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे याची आज येथे आपण ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांची चर्चा पाहूयात. मेष राशीच्या जातकांसाठी हा बुध चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि मेष राशीसाठी तो तृतीयेश आणि षष्ठेश असतो. मेष राशीच्या जातकांना हा कालखंड पारिवारिक अस्थिरता निर्माण करणारा कालखंड हा असू शकतो. या कालखंडात तुम्ही आपल्या गुप्त गोष्टी या शक्यतो इतरांना सांगू नयेत आणि त्याचबरोबर मातृविषयक स्वास्थ्याची चिंता सुद्धा या कालखंडात तुम्हाला हा बुध करायला लावणार आहे. नवीन वाहन, वास्तू इत्यादी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड टाळलेलाच बरा आणि नवीन व्यापाराची सुरुवात सुद्धा या कालखंडात शक्यतो न केलेलीच बरी. व्यापारात सुद्धा सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे. मेष राशीच्या जातकांना गोचरीचे हे बुधाचे भ्रमण विनाकारण त्रास उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरू शकते आणि त्यापासून सुटका करायची असेल तर या कालखंडात त्यांनी गोसेवा ही अवश्य करावी. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तृतीय भावातून होत आहे आणि तृतीय भावातील अशा या बुधाची दृष्टी भाग्यभावावर पडत आहे. भाग्यभावावर दृष्टी पडत असल्याने वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण एक श्रेष्ठतम स्थिती निर्माण करत आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह द्वितीयेश आणि पंचमेश आहे आणि म्हणूनच तृतीय स्थानातून होत असलेले बुधाचे हे गोचरीचे भ्रमण वृषभ राशीसाठी एक श्रेष्ठ स्थिती निर्माण करत आहे. सरकारी क्षेत्रामध्ये जर कार्यरत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. त्याची भाग्यभावावर दृष्टी असल्याने एकंदरीत वृषभ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. त्याचा त्यांनी जरूर लाभ घेणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर जे मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष उपयुक्त असणार आहे. या कालखंडात तुम्हाला छोटे प्रवास योग हे देखील येऊ शकतात. नोकरी आणि व्यापार अशा दोनहीसाठी हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही काही धार्मिक कार्यात सुद्धा सहभाग घेण्याची शक्यता ही दिसून येत आहे. जर तुम्ही पैतृक संपत्तीचे विभाजन करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी हा चांगला असणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण द्वितीय भावातून म्हणजे धनभावातून होत आहे. मिथुन राशीसाठी हा बुध लग्नेश आणि चतुर्थेश आहे. 2 केंद्रांचा स्वामी असलेला असा हा बुध तुमच्यासाठी धनस्थानातून गोचरीचे भ्रमण करत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुम्हाला चांगला असणार आहे. या कालखंडात तुमची वाणी सुद्धा प्रभावी झालेली दिसून येणार आहे. कारण बुध हा वाणीचा सुद्धा कारक आहे. परंतु विचारपूर्वक बोलणे हे केव्हाही श्रेयस्कर असणार आहे. तुम्ही जर पैतृक संपत्तीचे विभाजन करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी
आणि सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. जे विद्यार्थी वाणिज्य विषयाचे अभ्यास करत आहेत किंवा जे बँकिंग फील्डमध्ये आहेत त्यांच्यासाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण विशेषत्वाने शुभ फलदायी आहे. मिथुन राशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडात हिरव्या वस्तूंचे दान, त्याचबरोबर श्री गणेशाची उपासना केल्यास बुधाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूलता प्राप्त करून देण्यास सिद्ध असणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी हा बुध तुमच्यासाठी लग्न भावावरून गोचरीचे भ्रमण करणार आहे. तुमच्यासाठी हा बुध तृतीयेश आणि व्ययेश आहे. त्यामुळे एकंदरीत ठीकठाक अशी स्थिती कर्क राशीच्या जातकांसाठी असणार आहे. परंतु या कालखंडात ज्ञानार्जनासाठीचे नवीन मार्ग हे तुम्हाला मिळताना दिसून येत आहेत. आपल्या अहंकारावर सुद्धा तुम्ही या कालखंडात नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे आणि कोणत्याही प्रकारच्या विवादापासून हे तुम्ही दूर राहणे हे सुद्धा गरजेचे आहे. प्रवास करणार असाल तर ते सुद्धा तुम्ही जपून केले पाहिजेत आणि तुम्ही तुमचे लक्ष संपूर्णपणे आपल्या मेहनतीवर केंद्रित केले पाहिजे. जर नवीन व्यापार करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे व्यापारी भागीदारीत काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूलता घेऊन येत आहे आणि म्हणून कर्क राशीच्या जातकांनी या कालखंडात विशेषतः विद्यार्थी वर्गाने श्री गणेशाची उपासना केल्यास त्यांना बुधाचे हे गोचरीचे भ्रमण हे चांगले जाण्यास मदत मिळणार आहे. कारण हा बुध तुमच्यासाठी म्हणजे कर्क राशीच्या जातकांसाठी व्ययेश देखील आहे, हे तुम्ही विसरू नये आणि आपले संपूर्ण लक्ष हे आपल्या मेहनतीवर केंद्रित करावे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण व्ययभावातून होत आहे. द्वितीय पती आणि लाभपती असलेला हा बुध व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. तसे पाहिले तर हा एक राजयोग होऊ शकतो, कारण लाभपती हा व्ययभावातून गोचरीचे भ्रमण करत आहे. लाभ होणार परंतु खर्चही तितकेच होणार. खर्च हे तेव्हाच होतात जेव्हा काही लाभ होतो आणि अशा प्रकारे हा तुमच्यासाठी राजयोग होणार आहे. आपले स्वास्थ्य सांभाळणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. गृहकलहाची शक्यता ही सुद्धा या कालखंडात वर्तवता येत आहे. विरोधकांपासून तुम्ही सावधान राहिले पाहिजे आणि मोठे प्रवास सुद्धा तुम्ही जपूनच केले पाहिजे. व्यापार करणार असाल तर व्यापारासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे. सरकारी कामे जर तुम्ही करत असाल तर या कालखंडात तुमची सरकारी कामे ही मात्र रेंगाळताना दिसत आहे. बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यासाठी तुम्ही श्री गणेशाची आराधना करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण 11व्या भावातून म्हणजेच लाभ भावातून होत आहे. हा भाव तुमच्या कामनांचा भाव आहे आणि हा बुध तुमच्यासाठी लग्नेश आणि दशमेश आहे. 2 केंद्रांचा स्वामी लाभ भावातून गोचर करत असल्याने हा केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे आणि म्हणूनच हा सुद्धा तुमच्यासाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करणार आहे. प्रेमीजनांसाठी विशेषतः हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि दाम्पत्य जीवनासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. हा कालखंड सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचे भाग घेण्यासाठी उपयुक्त असणार आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी उपयुक्त असाच आहे. सरकारी क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूलता घेऊन येत आहे. मात्र स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे आहे. ज्यांना त्वचाजन्य विकार आहेत किंवा ॲलर्जी सदृश्य विकार आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. जर तुम्ही नवीन व्यापाराची सुरुवात करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा बुध तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. बुधाचे हे गोचरीचे भ्रमण लाभदायी ठरण्यासाठी या कालखंडात तुम्ही श्री गणेशाची उपासना ही तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे आणि त्याचबरोबर हिरव्या वस्तूंचे दान हे सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी बुधाच्या बीजमंत्रांचा जप हा सुद्धा तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरू शकतो. अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेमध्ये आज मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या 6 राशींची चर्चा पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया
याच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.